वैद्य काही मूलभूत सुधारणा केल्या पाहिजेत असं म्हणणं आहे महेश केळुसकरांचं. त्यासाठी त्यांनी काही मार्ग पण सांगितलेले आहेत. काय तुमचं काय म्हणणं आहे? नाही, चांगले आहेत. प्रत्येकाचे मार्ग हे स्तुत्य आहेत. प्रत्येकाला आपली मतं व्यक्त करण्याचे अधिकार आहेत. फक्त ते त्यांचं जे म्हणणं आहे ते महामंडळाकडे त्यांनी पोचवावं, लेखी स्वरूपात पोचवावं. महामंडळ त्याच्यावरती विचार करेल आणि प्रत्येक घटक संस्थेची जी मतदार यादी असते त्याच्यामध्ये ग्रंथ विक्रेते असतात, प्रकाशक असतात, कलावंत असतात, अभिनेते असतात, या सगळ्यांचा समावेश असतो. तर हे सगळं सर्वसमावेशकच यादी आम्ही घेऊन तिथे मतदार यादी तयार करत असतो. तर त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही आहे. आणि हिशोबाचाच मुद्दा जो केळुसकरांनी काढला तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आत्ता 87 संमेलनं झालेली आहेत, ती यशस्वी झालेली आहेत, त्याचं ऑडिट होतं, ते ऑडिट आम्ही सरकारला देतो आणि हे सगळं व्यवस्थित चालल्याशिवाय ही 87 संमेलनं घेता येईल का बरं? बरोबर आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं अतिशय व्यवस्थितपणे चाललेलं आहे आणि मुळामध्ये तुमचं जे काही म्हणणं आहे महेश केळुसकर, ते तुम्ही इथं म्हणण्याऐवजी लेखी पाठवा ना. काय तुम्हाला अडचण काय लेखी पाठवण्यात? लेखी पाठवलेलं होतं आणि महामंडळाकडून काही प्रतिसाद मिळालेला नाही. हे मला स्पष्ट केलं पाहिजे महाराष्ट्रासमोर. हे जे आहे ना म्हणणं की आमच्याकडे लेखी पाठवा, लेखी, पुन्हा हे असं की हे लेखी पाठवा, हे करा. महामंडळ का जात नाही आहे लोकांकडे? तुम्ही अखिल भारतीय म्हणवता आणि हे जे माधवीताई म्हणत आहेत की 87 संमेलनं झाली, यशस्वी झाली, आर्थिक त्याच्याबद्दल काहीच वाद झाला नाही वगैरे, हे थोडंसं म्हणजे अपूर्ण आहे. याच्यामध्ये खूप प्रश्न आहेत. पुण्यामध्ये आपल्यासोबत राजन खान आहेत. राजन खान अतिशय प्रख्यात कादंबरीकार, साहित्यिक म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. राजन खान, ही सगळी चर्चा तुम्ही ऐकत आहात, एकूण काय काय सगळा सूर आहे. तुम्ही स्वतः एक निवडणूक लढवलेली आहे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची. ही निवडणूक लढवण्याचा तुमचा अनुभव काय होता आणि आता जे निवडणुकीच्या सुधारणा किंवा रिफॉर्मच्या अनुषंगानं जे मुद्दे वारंवार येत आहेत त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, मला असं वाटतं की या निवडणूक प्रक्रियेत सुधारणा होणं गरजेचं आहे. ती आता माधवीताईंचं मी ऐकत होतो आणि महेशचंही ऐकत होतो. एक लक्षात घेतलं पाहिजे की या घटक संस्था आहेत किंवा महामंडळाचे जे लोक आहेत, या घटक संस्थांचे आजीव सदस्य आहेत. या आजीव सदस्यांना यांना मतदार का करता येत नाही? या प्रत्येक घटक संस्थेचे 4-4, 5-5, 7-7 हजार आजीव सदस्य आहेत. हे सगळे मिळून यांना मतदानाचा अधिकार का दिला जात नाही? आणि पूर्वी सांगितलं जायचं की त्या सगळ्यांना मतदान करायला कुठं बोलवायचं किंवा कसं करायचं, पोस्टाचा खूप खर्च होईल. आता ऑनलाईनही हे सगळं जमू शकतं, नेटवरही जमू शकतं. हे तुम्ही म्हणालात मगाशी, ते बरोबर आहे की 1020 मतदार हे निवडताना काही गडबडी होतात असं लक्षात येतं. महामंडळ त्या पद्धतीनं लोकांपर्यंत जायला पाहिजे, हे जे महेशचं म्हणणं आहे ते लोकांपर्यंत जाऊ शकेल. आणि माधवीताईंचं जे म्हणणं होतं की लेखी काही देत नाहीत लोक, आता गेली 10-15 वर्ष झाली आपण ऐकतो आहोत की या निवडणुकीची प्रक्रिया बदलली पाहिजे असं प्रत्येक माणूस गंभीरपणे सांगतोय. विचारवंत पद्धतीचा माणूस महाराष्ट्रातला प्रत्येक जण सांगतोय. आणि विनोदी गोष्ट अशी आहे, निवडणुकीला उभं राहिलेले जे उमेदवार आहेत आणि निवडून आलेले जे उमेदवार आहेत ते संमेलन संपल्या पहिलं विधान जर काही करत असतील तर हेच करत राहिले. बहुतेक अध्यक्ष या पद्धतीची मांडणी आजपर्यंत करत आलेले आहेत की संमेलनाची प्रक्रिया निवडणुकीची प्रक्रिया बदलली पाहिजे. एक लक्षात घ्या, एका माणसाचा, एका साहित्यिकाचा हे संमेलन सन्मान जरूर करतं, पण त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला जो कोणी उभा राहतो ना त्याचा अपमान सुद्धा होतो आणि तो फार कठोर अपमान असतो. आज प्रतिक्रिया देताना इतकी विचित्र भावना होते. सदानंद मोरे निवडून आले तर आम्हाला आनंदच झालेला आहे, पण दुसरी बाजू अशी आहे की भारत सासणे पडले, हे फार दुःखद सुद्धा आहे ना. म्हणजे दोघेही मित्र आहेत, दोघांपैकी एक जण निवडून येणार हेही माहिती होतं, पण ही एकूणच प्रक्रिया साहित्यिकांचा घनघोर अपमान करणारी आहे, एवढं मात्र आहे. आणि हा अनुभव मी घेतलेला आहे. प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळेस तर खूप विचित्र मुद्दे पुढे येतात. राजकीय गट जागृत होतात, सामाजिक संस्था नावानं काम करणारे गट जागृत होतात, पत्रकार मंडळी आपापले स्वतःचे रस असलेली अनेक मंडळी या निवडणुकीत सामील होतात. आणि सगळ्यात संजय तुम्हाला घाणेरडं सांगतो, यातलं जातकारण आणि धर्मकारण पुढे येतं. ते फार खाजगीत चालल्यासारखं वाटत राहतं, पण निवडणुकीला उभं राहिलेल्या प्रत्येक उमेदवाराला विचारा तुम्ही, हे फार पुढे येतं. म्हणजे मी खान आडनाव लावतो तर मी निवडणुकीला उभा होतो त्यावेळेस मला सांगण्यात आलं
तुमच्यापैकी एकाला पूर्वी संधी दिली ना आम्ही. या पद्धतीचं ते होतं. लेखकाच्या जाती तो जोवर साहित्य संमेलनाला उभा राहत नाही तोवर लोकांना कळत नाही. पण तो एकदा निवडणुकीला उभा राहिला आणि त्यानं अर्ज जर माघारी नाही घेतला तर त्याची जात बाहेर येते आणि खाजगीत ती चर्चा केली जाते. हे जास्ती विदारक आहे. लेखक हा नुसता लेखक असला पाहिजे आणि तो सन्मानानं त्या पदावर बसला पाहिजे. नियुक्ती का निवड वगैरे हे घोळ घालण्याचे प्रयत्न आहेत. करू द्या ना. सगळ्याच्या सगळ्या घटक संस्थांच्या आजीव सदस्यांना तुम्ही एक 10-15 लेखकांची यादी जाहीर करा आणि तुम्हाला ज्याला मतदान करायचंय करेल ना तो. मोबाईल आहेत, नेट आहे, खूप माध्यमं झालीत आता, त्याच्यावर मतदान घेता येऊ शकेल. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं सगळ्या महाराष्ट्रातनं किमान यांच्या आजीव सदस्यांकडनं एक मतानं, मग त्यात ज्यांना जास्ती मतं पडतील तो माणूस सन्मानानं अध्यक्ष होईल ना. मला असं वाटतं की महामंडळानं आता खरोखर गंभीरपणे गेल्या 10-15 वर्षात जी मांडणी त्यांच्या समोर होतीये ते लोक पाहतच असतात ना. महामंडळ चंद्रावर बसले आणि बाकीचे लोक पृथ्वीवरनं बोलतायत असं नाही होत संजय. महामंडळाच्या समोरच चाललेत ना या चर्चा, वादविवाद, भांडणं तंडणं जे काही चालू आहे. महामंडळाची मंडळी त्या सुज्ञपणे पाहतच असतात ना हे. तर मला वाटतं महामंडळानं ते कोणीतरी स्वतंत्र आहे त्या पृथ्वीपेक्षा असं वागण्यापेक्षा लोकांच्या आजवर झालेल्या प्रतिक्रिया त्याच्यावर एक नव्यानं मांडणी करणं गरजेचं आहे. आणि ते पुन्हा एकदा एक भाव करतात, महामंडळाचे नियम बदलता येत नाही, घटना बदलता येत नाही. अहो, भारताची घटना दुरुस्ती 1000 वेळा होते. तुम्ही तर चांगल्यासाठी काम करायला निघालेले लोक आहात. चांगल्यासाठी तुम्हाला घटना दुरुस्ती का करता येऊ नये? माधवी वैद्य, तुम्ही जमिनीवर या, तुम्ही कुठे चंद्रावर किंवा सूर्यावर बसलेले आहात का काय असं राजन खान विचारतात. ही सगळी प्रक्रिया किंवा हे बदल तुम्हाला करता येणं शक्य आहे. हे बदल नाही, तुम्हाला हेच मी करता येणं तुम्हाला शक्य आहे पण सांगतेय. तुम्ही ते करत नाही असं बरं का, म्हणणं हेच व्यक्त होत आहे. तुम्हाला- गेली 20 वर्ष हे बोललं जातं. ऐका काय ना. म्हणणं आहे तुमचं? नाही, ऐका ना. बोला, ऐका बोला. ऐका ना, हेच तुम्हाला मी सांगतेय की या महामंडळ पुण्याला आल्यानंतर आम्ही ही घोषणा केलेली होती की आपल्याला अध्यक्षीय निवडीच्या ऐवजी नियुक्ती पाहिजे. असं आपलं मत असेल तर ते महामंडळाला कळवा. हे आपलं मत आमच्यापर्यंत येऊ देत. आमचे जे विचार आहेत ते असेच आहेत राजन खान. मी तुमच्याशी अगदी सहमत आहे. दुसरं म्हणजे हे मतदार जे आहेत आपले ना ते सगळे आजीव सदस्य आहेत प्रत्येक घटक संस्थेचे. हे पण मी क्लिअर करू इच्छिते. आणि दुसरं म्हणजे हे मान्यच आहे, हे अगदी मान्य आहे. पण तुम्ही थोडंसं आम्ही जे म्हणतो आहोत त्याला चांगला प्रतिसाद तर द्यायला पुढे याल की नाही? आता एक मेसेज आलेला आहे माझ्याकडे. बबन मिंडे, ऐका डॉक्टर माधवी वैद्य, तेव्हा सगळे साहित्यिक गप्प का बसतात? डॉक्टर माधवी वैद्य, आता एक SMS आलेला आहे माझ्याकडे. बबन मिंडे नावाचे साहित्यिक आहेत ज्यांच्या 2 कादंबऱ्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. सत्याग्रह नावाचे आहे, कॉमन मॅन नावाचे. त्यांचं म्हणणं असं की गेली 20 वर्ष मी आजीव सदस्य आहे पण तरीही अद्यापही मला मतदार करून घेतलेलं नाही. राजन खान आपल्या सोबत आहेत पुण्यामध्ये आणि मगाशी त्यांनी फार चांगला मुद्दा, कठोर अवमानाचा मुद्दा मांडला. मला आत्ता बोलताना राजन खानांच्या एका लेखाची आठवण झाली. राजन खान, तुम्ही एक लेख लिहिला होता निवडणुकीत हरल्यानंतर, पराभूत झाल्यानंतर. तर तुम्ही असं म्हटलं होतं की मी निवडणुकीमध्ये पराभूत झालो, हा मुद्दा नाही आहे, पण निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर साहित्य संमेलनाचं निमंत्रणसुद्धा मला पाठवलं गेलं नाही. म्हणजे मी साहित्यिक तरी आहे की नाही असा प्रश्न मला पडला. या पद्धतीची एकूण व्यवस्था आहे काय? तुमची एकूण काय भूमिका आहे? नाही, फार दुःख नाही त्याचं किंवा त्याचं एक विशिष्ट हावरेपण पण नाही कोणी बोलवा वगैरे. आणि ते एक बरे संस्कार होते लहानपणापासून की आपण असा हावरेपणा दाखवू नये कुठेतरी बोलवा म्हणण्याचा. आणि आता तर वय पार झालं. म्हणजे निवडणुकीला पडल्यानंतरच बोलवा असं काही डोक्यात नव्हतं. फक्त एक आहे की या महामंडळ नावाचं तथाकथित जे महामंडळ आहे त्यांच्याकडून काही एक प्रमाणपत्र घ्यायला पाहिजे असं मला भावना नेहमी होत राहिली की आपण लेखक आहोत म्हणून. माझी 50-60 पुस्तकं झाली, काहीतरी चांगलं वाईट लिहिलेलं असेल ना. बरं, निवडणुकीला हाऊस म्हणून उभा राहिलेलो नव्हतो मी, काही एक वैचारिक भूमिका घेऊन उभा राहिलो होतो, फार मानवी गंभीर भूमिका घेऊन उभा राहिलेलो होतो. आणि मला मान सन्मान नको होता. काही एक भूमिका समाजापर्यंत पोहोचवायला चांगलं व्यासपीठ आहे या अर्थानं मी त्या उभा होतो. पण ते बाकीचं जाऊ ते, निवडणुकीवर पडल्यानंतर बोलवायला पाहिजे वगैरे असं काही डोक्यात नव्हतं. पण आजपर्यंत त्या अर्थानं मला कुठल्याही संमेलनाला वक्ता म्हणूनही नाही, काही कुठल्याच अर्थानं बोलवलेलं नाही. त्यामुळे ते महामंडळ माझी लेखक म्हणून दखल घेतलं की नाही हाच एक
माझ्या पुरता म्हणजे महाराष्ट्रानं काळजीत पडू नये या प्रश्ना बाबतीत पण आणि आणखी एक महाराष्ट्रानं काळजीत पडावं असंच एकूण चित्र आहे. त्यामुळे माधवी वैद्यांना याचं उत्तर द्यायचं असेल, डॉक्टर माधवी वैद्य, हे आणि एकूण जे मगाशी काही मुद्दे झाले उपस्थित, काय काय सांगाल? नाही, काय आहे की दरवेळी आम्ही आवाहन करतो, सगळ्या साहित्यिकांना आवाहन करतो. संमेलन हे घोषित झाल्यापासून आम्ही सर्वांना आवाहन करतो की हे संमेलन आहे ते सगळ्यांचं आहे. इथे विद्यार्थी, लेखक, समीक्षक, कलावंत, अभिनेते हे सगळे यायला पाहिजेत. आणि सासवडच्या म्हणजे पुण्याला जेव्हा महामंडळ आलं तेव्हापासून तर आम्ही याच्याविषयी दक्ष होतो. सासवडच्या संमेलनाला आम्ही कितीतरी साहित्यिकांना पत्र लिहिली, पण ते किती आले ह्याचा पण शोध घ्यायला पाहिजे ना. म्हणजे ही जशी बाजू आहे की आम्हाला बोलवत नाहीत, तर बोलवल्यानंतर किती येतात ह्याची पण जरा विचारणा व्हायला पाहिजे, त्याचाही अभ्यास झाला पाहिजे. की प्रत्येकाची आपल्या भाषेचा हा उत्सव आहे. मला डॉक्टर माधवी वैद्य आता नाही, आता हे या चर्चेच्या पेक्षा एक वेगळा डॉक्टर वैद्य एक सेकंड, डॉक्टर वैद्य, मला एक मुद्दा असा उपस्थित करायचा आहे की हे लेखी पाठवा, अमुक करा, तमुक करा, एकीकडे सगळे व्यवहार ऑनलाईन होत आहेत. नवीन पिढी आता व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर, ग्रुपवर असं आहे. साहित्य महामंडळाला व्हॉट्सॲप ग्रुप करावेत, फेसबुक पेज करावं, ऑनलाईन जावं, लोकांच्या आणखी जवळ जावं, जेवढे आजीव सभासद आहेत त्यांना वर्गणीदार करावं, अशा प्रकारच्या काही गोष्टी कराव्यात असं कधीच का वाटत नाही? वाटतं ना, सासवडपासून आम्ही ती सुरुवात केलेली आहे. पण आपण असा आमचा अनुभव आहे की साहित्यिक या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाला फार बिचकून आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सगळे मुद्दे हे तुम्ही इतरांचेच प्रश्न आहेत असं म्हणतायत. डॉक्टर सदानंद मोरे, आता तुम्ही संमेलनाचे अध्यक्ष झालेले आहात आणि तुमच्याविषयी आम्हाला अनन्यसाधारण आदर आहे. तुम्ही अक्षरशः प्रचंड आदर तुमच्याविषयी, याच्यामध्ये काही शंका नाही. आता ही व्यवस्था जर बदलायची असेल तर तुम्ही काही करू शकता का? आणि समजा करू शकत नसाल, काही कार्यकारी अधिकार नसतीलच या पदाला, तर मग हे फक्त नामधारी मानाचं पद आहे का? काय म्हणणं आहे? नाही, असं बघा की हा प्रश्न उपस्थित होत नाही नामधारी आहे की मानाचा आहे, कारण त्याची भूमिकाच वेगळी आहे. जे एकूण ही जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचं ॲडमिनिस्ट्रेशन पाहायचं, मॅनेजमेंट पाहायची, हे काम अध्यक्षाचं नाही आहे. अध्यक्षानं साहित्य व्यवहारासंबंधी एक चांगलं भाषण करावं, त्यानिमित्ताने एक भूमिका पुढे यावी आणि एक प्रकारे तो त्या अध्यक्षाच्या आत्तापर्यंतच्या कार्याचा गौरवही असतो. एवढी मर्यादित भूमिका अध्यक्षाची असते. तथापि माझ्या समजुतीप्रमाणे तेवढ्या वर्षापुरता का होईना की तो अध्यक्ष त्या महामंडळाचा किंवा त्या यंत्रणेचा एक भाग असतो आणि त्याला त्याचं मत मांडण्याचा अधिकार असतो. आता जेव्हा अशा प्रकारच्या मीटिंग्स वगैरे होतील तेव्हा मी माझं मत निश्चित मानेन, परंतु त्या मताला घटनात्मक दर्जा किती आहे, ते कितपत बंधनकारक आहे हे मला ठाऊक नाही. आणि म्हणजे हा जर मोरे सर, हा जर जीवनगौरव पुरस्कार असेल तर तुम्हाला तो द्यायलाच पाहिजे. त्यासाठी निवडणुकीची गरज नाही. क्रमांक 1, तुम्हाला भाषण करायचं असेल तर तुमची अप्रतिम भाषणं, विचार प्रवर्तक भाषणं आम्ही सातत्यानं ऐकत असतो, ते आम्हाला हवीच असतात. तोही मुद्दा नाही. मुद्दा असा की या अध्यक्षपदाला काही कार्यकारी अधिकार पाहिजेत की नकोत? तोच तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अध्यक्षपद हे फक्त वर्षापुरतंच असतं ना. म्हणजे कार्यकारी अधिकार गाजवायचे असतील तर तितका कालावधीही पाहिजे. नाही, आता असतं बरोबर आहे. मला म्हणायचं की सुधारणा करणं. आता काय झालंय सर, आता हे सगळं साहित्य मंडळ किंवा मसापमध्ये बऱ्यापैकी साहित्य बाह्य गोष्टी वाढत आहेत. तेच म्हणण्याचा प्रयत्न करतोय की एकूणच तो ढाचा बदलला पाहिजे. या ढाच्यात तुम्ही फार चर्चा नाही करू शकत. म्हणजे अध्यक्ष काय करू शकतो, अमुक काय करू शकतो, नाही करू शकत. त्याला त्याचा इलाज नाही आणि इतर लोकांचा इलाज नाही. तो एकूण संरचना बदलली पाहिजे असं डॉक्टर सदानंद मोरे म्हणतात.